गेल्या 1.5 वर्षांपासून नाशिक आणि रायगड जिल्ह्याचा रखडलेला पालकमंत्रीपदाचा पेच अखेर मागील आठवड्यात सुटला. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली. जवळपास 1.5 वर्षानंतर नाशिकला पालकमंत्री मिळालेले मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात नाशिकचा कायापालट होईल असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जातोय. मंत्री गिरीश महाजन यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर नाशिकमध्ये ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून फलकबाजी करण्यात आली. शहरातील CBS परिसरात लावण्यात आलेल्या फलकबाजीने संपूर्ण नाशिककरांचं लक्ष वेधून घेतलंय. या ठिकाणावर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साहिल बेलसरे यांनी. पाहूया. गेल्या अनेक महिन्यापासून रखडलेला पालकमंत्री पदाचा तिळा आता सुटलाय. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची पालकमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर संपूर्ण शहरात आता त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. आपण आता CBS परिसरात आहोत. आपण बघू शकतो काय CBS परिसरातील रहदारी यांचे या बॅनरने लक्ष वेधले आहे. या फलकावर आता कसं भाऊ म्हणतील तसं अशा प्रकारचे उल्लेख करण्यात आला आहे. नेमकं महाजन यांचा पालकमंत्रीपद मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं आहे की कोणाला इशारा दिला आहे असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात सुरू झाला आहे. कॅमेरा पर्सन योगेश समी, साहिल बेलसरे, 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक.